नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडत्या YouTube चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची बातमी आणि आनंदाची बातमी म्हणता येईल का, जी अपेक्षा लागली होती दिवाळीच्या महिन्यापासून जी अपेक्षा लागली होती तिची प्रतीक्षा अखेर या ठिकाणी संपलेली मित्रांनो। आणि मुंबई पोलीस लेखी परीक्षा या ठिकाणी मुंबई पोलीसची लेखी परीक्षाच्या ज्या तारखा आहेत ह्या तारखा या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत। लक्षामध्ये या तारखा जाहीर झाल्यात आणि मुंबईच्या लेखी परीक्षेच्या तारखा आपण पाहणार आहोत का जाहीर झालेल्या आहेत। कधी मुंबईच्या लेखी परीक्षेच्या तारखा मी ऍक्च्युअली एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं या दिवशी मुंबईची लेखी परीक्षा होईल। मात्र त्याच्यात थोडासा बदल झालेला आहे, कारण का वाटलं होतं की 1 जानेवारीमध्ये जाईन हे सांगितलं होतं, पण एक 5 जानेवारीच्या आसपास वाटत होतं। मात्र थोडंसं अजून शेड्यूल पुढे गेले। 11 आणि 12 जानेवारीला ह्या परीक्षा आणि हे पेपर या ठिकाणी काय होणार आहेत, पार पडणार आहेत, किंवा 11 आणि 12 जानेवारीला हे पेपर या ठिकाणी होणार आहेत। तर मित्रांनो पहा, आता या ठिकाणी पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई चालक आणि कारागृह पेपरचे वेळापत्रक, हे वेळापत्रक या ठिकाणी आलेले। मात्र आता 11 आणि 12 ला म्हणजे की पोलीस शिपाई केव्हा होणार आणि पोलीस चालक केव्हा होणार, एकाच वेळेस एक पेपर होणार आणि त्यांनी तर पूर्ण दिवस मागितलेला आहे, म्हणजे शनिवारचा पूर्ण दिवस आणि रविवारचा पूर्ण दिवस मागितलेला आहे। म्हणजे एखाद्या दिवशी एक पेपर आणि एखाद्या दिवशी एक पेपर। मात्र कारागृह चालक आणि शिपाई असे काही विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचे तिन्ही ठिकाणी फॉर्म आहेत, तिन्ही हॉल तिकीट झालं, 3-3 पेपर आहेत, म्हणजे त्या टायमात कदाचित त्याने त्यानुसार अरेंजमेंट तशी करताय म्हणून त्याला उशीर झालेला आहे। कारण की जसं आता टीईटीचे पेपर होतात, सीटीईटीचे पेपर होतात, 2-2, 3-3 पेपर असतात, किंवा राज्यसेवेचा पेपर होतो, फर्स्ट पेपर सेकंड पेपर, पण त्याच जागेवरती पेपर असतात, पेपर बाजूला जात नाही, अलग पेपर त्या जागेवर सेंटर तेच सगळं। कदाचित तुमच्या बाबतीत पण अशी प्रक्रिया एखाद्या घटकाबद्दल होऊ शकतं। बाकी जे चालकला आहे त्यांचा चालकचं होईल, ज्यांचा शिपाईला ते शिपाई होईल, आणि ज्यांचा कारागृह किंवा ज्यांची तिन्ही आहेत ते त्या ठिकाणी ते परीक्षा पार पडणार। लक्षामध्ये जास्त उशीर न करता आपण प्रॉपरली पाहणार आहे का नक्की आज काय तारखा, कधी आहेत तारखा जाहीर झालेल्या आहेत, कधीच्या तारखा आलेल्या आहेत, जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा त्या ठिकाणी आपली संपलेली आहे। लक्षामध्ये बघणार आपण आणि पहा कोणत्या दिवशी होणार आहे मुंबईचा पेपर हे पाहणार। तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा, कारण का नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती आपण तुम्हाला देत असतो। आणि मित्रांनो, मुंबईसाठी आपण स्पेशल टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली, ते टेस्ट सिरीज पण मी तुम्हाला त्याबद्दल पण माहिती देतो। अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज आहे की जे आपण मुंबईसाठी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। त्या टेस्ट सिरीज पहा, ही जी आपली टेस्ट सिरीज आपण घेऊन आलोय, जीआर आपण पाहणार आहे, पेपरचा आलेला तारखाचा जीआर पाहणार आहे, पण तत्पूर्वी आपण एक टेस्ट सिरीज संदर्भात बोलतोय। सामान्यांचे 50 क्वेश्चन आणि 25 क्वेश्चन आणि मराठी व्याकरणाचे 25 असे 50 क्वेश्चन साठी ही टेस्ट सिरीज घेऊन आलो मित्रांनो। याचा फायदा काय होणार मित्रांनो, राहिलेले जे काही जवळजवळ 1 महिना बाकी याच्यामध्ये आपल्याला रोजचे 50 क्वेश्चन भेटणार मित्रांनो, जीके आणि मराठी। त्याच्यात विशेष म्हणजे चालू घडामोडी जास्त असणार आहे। काय असणार आहे, चालू घडामोडी आणि एकदम दर्जेदार प्रश्न असणार। ज्या विद्यार्थी रोज पेपर सोडवतात त्यांना माहिती। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅचचं वैशिष्ट्य काय आपल्या, की फक्त मराठी आणि जीकेचे प्रश्न आहेत, मात्र सकाळी पेपर भेटणार तुम्हाला 1 वाजता आणि त्या पेपरचं संध्याकाळी विश्लेषण असणार आहे, म्हणजे लेक्चर पण असणार। लक्षात ठेवा, 80 रुपये फी फक्त आपले 80 रुपये। जरी 80 रुपये फी वाटत असेल तरी लक्षात ठेवा फी फार, आज 14 पेपर आपले कंप्लीट झाले, 14 लेक्चर कंप्लीट झालेत। इथून पुढे आपण त्यांना पेपर देणार, तुम्हाला पेपर झाला की संध्याकाळी लेक्चर असणार। अतिशय महत्त्वाचे 80 रुपये फी, एकदा तुम्ही लेक्चर जॉईन करून पहा, तुम्हाला समजेल की फीच्या तुलनेत खूप काही आपल्याला मिळते। या ठिकाणी टेस्ट सकाळी 1 वाजता टेस्ट आली का संध्याकाळी 8 वाजता लेक्चर असतं आपल्याला। आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचं वैयक्तिक मार्गदर्शन ते तर नेहमीच असते, त्यात काही विषय नाही। टेस्टला ऍडमिशन घ्या नाही तर नका घेऊ, वैयक्तिक मार्गदर्शन सर्व माहिती तुम्हाला नेहमीच असते, त्यात काही अडचण नाही। अशा पद्धतीने ही टेस्ट सिरीज आपली, ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची, हा माझा मोबाईल नंबर आहे 9765853675। इकडे मी परत लिहितो, ज्यांना दिसत नाही खाली त्यांनी। आणि लक्षात ठेवा मित्रांनो, ही आपली टेस्ट सिरीज सर्वांनी जॉईन करायची। आणि आता आपण जातोय आपल्या मुख्य विषय म्हणजे आपल्या तारखांकडे जातोय, नक्की काय परिपत्रक आले ते पाहणार आहे। तत्पूर्वी ही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता। अतिशय महत्त्वाची मुंबईची लेखी परीक्षा होईपर्यंत, जे 11 आणि 12 तारखेला लेखी परीक्षा आहे तिथपर्यंत आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे। ओके, चालते, चला आता जाऊया आपण आपल्या जाहिरातीकडे। पहा, आता आपण थोडक्यात माहिती पाहिली आणि आता जे मुख्य परिपत्रक जे आज आलेले, आजचं नाही म्हणजे ते आज आपल्याकडे पब्लिश झाले, मात्र हे परिपत्रक तसं खूप 2 दिवसापूर्वीच परिपत्रक आहे आपल्याकडे। ते परिपत्रक आपल्याला आज आलेलं आहे। या ठिकाणी पहा 12/12चं परिपत्रक आहे मित्रांनो। लक्षामध्ये त्यांनी काय सांगितले, पोलीस आयुक्त कार्यालय, मी तुम्हाला सांगितलं होतं इलेक्शन झाल्यानंतर, निवडणुका झाल्यानंतर कार्यालय सुरू होणार आहे, सगळ्या गोष्टी सुरळीत चालू होणार आहे। जे नवीन विद्यार्थी या नंबरला मेसेज करा। विषय काय आहे, मुंबई पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई वाद्यवृंद, कारागृह शिपाई भरती 2023
लेखी परीक्षा करता शाळा महाविद्यालय उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती पाठवण्याबाबत मित्रांनो संदर्भ त्यांनी जोडलेला आहे. कोणत्या कोणत्या तारखेला काय काय झालं ते सगळा संदर्भ जोडलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या तारखा आहेत, म्हणजे हे नियोजित तारखा आहे, त्यांनी डायरेक्ट ह्या तारखेला घेणार आहे. व्यवस्थित वाचूया आपण काय. मुंबई पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई वाद्यवृंद, कारागृह शिपाई भरती 2022-23 लेखी परीक्षा घेण्याकरता शाळा महाविद्यालयाबाबतची माहिती संदर्भ क्रमांक 2 अन्वये मागवण्यात आली होती. त्यास अनुसरून संबंधित परिमंडळ यांच्याकडून माहिती अहवाल प्राप्त झाले आहेत. मी कालच्या लेक्चरला सांगितलं होतं वाटतंय तुम्हाला ना लाईव्हला, का माहिती मिळालेली सगळी माहिती मी आज मी क्लासमध्ये सांगितलं माझ्या ऑफलाईनच्या, का बाबा ती माहिती जी आहे ती माहिती पूर्ण मिळालेली, का कोणत्या शाळा काय ती सगळी माहिती आलेली आणि त्यांनी आज ते सांगितले प्राप्त झाले. प्राप्त माहितीची पडताळणी केली असता लेखी परीक्षेकरता आवश्यक आसन क्षमता उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले आहे. काय प्राप्त माहितीची जी माहिती प्राप्त झाली म्हणजे त्यांनी जे पाठीमागे एक परिपत्रक आलं 7 का 6 तारखेला मी तुम्हाला दाखवलं होतं ते, त्यांनी काय सांगितलं होतं की आम्हाला एवढ्या तारखेपर्यंत शाळा महाविद्यालयाची माहिती द्या. मात्र ती माहिती त्यांच्यापर्यंत आलेली सगळी माहिती आल्यानंतर असं कळलंय का जी आसन क्षमता ही उपलब्ध होत नाही. मग पुढे त्यांनी काय सांगितलंय की यास्तव आपणास विनंती करण्यात येते की यापूर्वी पाठवलेल्या अहवाल माहितीप्रमाणे ज्या शाळा परीक्षेसाठी दिलेल्या दिनांकास उपलब्ध नाहीत असे नमूद करण्यात आले आहे. अशा शाळा महाविद्यालयांशी पुन्हा संपर्क साधून त्या दिनांक 11 कधी सांगितले, दिनांक 11/1/2025 रोजी शनिवारी पूर्ण दिवस व दिनांक 12/1/2025 रोजी रविवारी पूर्ण दिवस जास्तीत जास्त शाळा महाविद्यालय उपलब्ध करून द्यावेत. म्हणजे ही पेपरची तारीख नाही त्यांनी का ह्या 2 दिवशी आम्हाला पेपर घ्यायचे, म्हणजे ते डायरेक्ट म्हणजे ह्या दिवशी घ्यायचे, म्हणजे ह्या 2 दिवस आम्हाला पेपर घ्यायचा आहे आणि आम्हाला शाळा महाविद्यालय काय करा उपलब्ध करून द्या. पुढे सांगितलं उपरोक्त बाबींचा दिनांक करता दिनांक 11/1/2025 व दिनांक 12/1/2025 शनिवार आणि रविवार, मी वारंवार सांगत आलो होतो पेपर फक्त रविवार नाही तर शनिवार आणि रविवार. काल पण मी एक व्हिडिओ टाकला होता, तुम्ही पहा. 21 किंवा 22, 28 किंवा 29 असं मी सांगत होतो तुम्हाला, कारण की शनिवार आणि रविवार दोन्ही दिवशी पेपर घ्यावाच लागणार आहे. असे वेगवेगळे अहवाल कक्ष 9 भरती कक्ष येथे सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ ब परिशिष्ट ब मधील तक्त्यात नमूद करून एक्सेल शीट एरएल फॉन्ट मध्ये वगैरे 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 ईमेल आयडी वरती दिनांक 19/12/24 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत न चुकता. म्हणजे लक्षात ठेवा तारीख आहे 11 आणि 12, तारीख किती आहे 11 आणि 12 बरोबर. आपली तारीख किती 11-12, मात्र सांगितलंय कधी 19 डिसेंबर आणि आज तारीख किती बाळांनो, या ठिकाणी पाहू शकता आपण त्यांनी जे हे एक्सेल शीट दिले याच्यामध्ये काय करायचंय पूर्णपणे जी तुमची माहिती द्यायची. आज जी तारीख आहे ती आहे 14 आणि 19 तारखेपर्यंत म्हणजे अजून 5 दिवस दिले त्यांना. काय एवढा आठवडा घ्या पूर्ण, पण ह्या आठवड्यामध्ये पूर्णपणे आम्हाला कळवा की कशा पद्धतीनं पूर्णपणे यंत्रणा शनिवार आणि रविवारी बसेल, कारण का विद्यार्थ्यांना तेवढी जी जागा कॅपॅसिटी पाहिजे तेवढी कॅपॅसिटी पूर्णपणे आतापर्यंत आलेली नाही, म्हणून त्यांनी फिक्स तारखा डायरेक्टली नाही सांगितलं. मात्र 11 आणि 12 ते नियोजित तारखा आहेत आणि याच तारखेला पेपर होईल. लक्षात ठेवा 11 आणि 12ला घ्यायचे म्हणजे अजून जवळजवळ थोडं कमी 1 महिना बाकी, टोटल 1 मंथ पूर्ण 1 महिना बाकी. लक्षात ठेवा जवळजवळ 1 महिना पूर्ण बाकी. आलं लक्षामध्ये हे त्यांनी दिलेले आहेत कॉलम शेड्यूल बी कशा पद्धतीने टाकायचे, नेम ऑफ झोन, नेम ऑफ स्टेशन, नेम ऑफ पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर कम्प्लीट ऍड्रेस द स्कूल कॉलेज आणि तुम्हाला ऍड्रेस जो कम्प्लीट द्यावा लागणार. ते काही खेडेगावाकडल्या शाळा नाहीत, इथं द्या तिथे या, पूर्णपणे पश्चिम वेस्ट काय गल्ली बोळ पार सगळं तुम्हाला सांगावं लागणार, कारण का भरपूर ठिकाणी पेपर होणार. आलं लक्षामध्ये अशा पद्धतीने मित्रांनो मुंबई पोलीसची जी लेखी परीक्षेची तारीख होती, मुंबई पोलीस लेखी परीक्षेची तारीख या ठिकाणी आलेली आहे. लक्षात ठेवा मुंबई पोलीस लेखी परीक्षेची तारीख आलेली आहे आणि ही तारीख मित्रांनो डिक्लेअर झालेली आहे 11 आणि 12 जानेवारी 2025. आणि मी कालच्याच व्हिडिओ सांगितलं होतं का पेपर हा जानेवारीतच जाईल एवढंच, पण मी 5 तारीख बोललो होतो तुम्हाला 5-6च्या दरम्यान, मात्र ते थोडंसं पुढे गेलेले 11 किंवा 12 जानेवारीला हा पेपर होतोय. लक्षात ठेवा मुंबई पोलीसची तयारी जर करत असाल तुम्ही जोरदार तयारी करा मित्रांनो. फक्त 1 महिना राहिला, 1 महिना म्हणजे मोठी गोष्ट नाही, ती लगेच जाईल मित्रांनो. कारण का मध्यंतरी मला काय वाटलं होतं की नाताळच्या सुट्ट्या असतात आणि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये शाळांना सुट्टी असती, त्यावेळेस जर शाळा उपलब्ध होऊ शकतात. मात्र त्यावेळेस शाळा उपलब्ध व्हायचा विषय येत नाही, कारण का सगळ्या शाळांना सुट्टी नसते, ते माध्यमिकला वगैरे असतं, प्राथमिकला वगैरे सगळ्यांना नसतं, त्याच्यामुळे ते नाही. मग त्यांनी 11 आणि 12चा जो शनिवार रविवार योग्य पकडलाय. आता याच्यामध्ये काय होणार मित्रांनो, चालकचा एक पेपर आहे आपला,
कारागृहाचा एक पेपर आहे आपला, चालक एक आहे, कारागृह एक आहे, पोलीस शिपाई एक आहे. मग एका दिवशी ते कदाचित 2 पेपर ठेवू शकतात. कदाचित चालक आणि शिपाई एका दिवशी राहील किंवा कारागृह आणि चालक एका दिवशी राहील आणि मग इतर, कारण का 3 पेपर 2 दिवसात कव्हर करायचं असं त्यांनी, कारण की त्या GR मध्ये त्यांनी उल्लेख करताना वाद्यवरून जातात याच्यावरतीच मेरिट लावतात ते, त्याचा काही विषय नाही. त्याच्यामुळे चालक, कारागृह आणि हे तर 3 पेपर वेगवेगळे होतील. किंवा जर असं नाही झालं तर मागच्या वेळेस सारखं पण होऊ शकते, चालकला आणि कारागृहाला एकच पेपर. मात्र असं जर असं येऊ शकतं, कारण का दोन्ही पण मेरिट मध्ये मुलं वेगवेगळे बसू शकतात, ते जिकडे मेरिट जसं लागेल त्यानुसार. मात्र कदाचित त्याच्या संदर्भातली काहीतरी अपडेट मी लवकरच घेतो. आता 19 तारखेपर्यंत कोणीही काही विचारायचं नाही. 19 तारखेला ती माहिती येणार आहे आणि 19 तारखेला त्यांच्याकडे माहिती आल्यानंतर 19 तारखेला त्यांच्याकडे माहिती ज्यावेळेस येईल त्यावेळेस पुन्हा एकदा ते एक परिपत्रक येईल त्यांचं. 19 तारखेनंतर म्हणजे 20-22 तारखेला परत एक परिपत्रक येईल आणि त्या परिपत्रकामध्ये पूर्णपणे डायरेक्ट वेळ, सगळं ठिकाण वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला स्पष्ट होतील. म्हणजे आता आपण अजून एक 5-6 दिवसांनी परत एकदा मुंबई विषयी माहिती मी तुम्हाला सांगेन. आणि मित्रांनो, मुंबईचा जो पेपर आहे आपला, मुंबईचा पेपर आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे मुंबईचा पेपर हा GK वरती जास्त फिरत असतो. आपल्याला माहिती GK या विषयावरतीच मुंबईचे पेपर इथून पाठीमागे पण फिरलेले आहेत. तर त्या GK साठी मी तुम्हाला सांगितलं, GK आणि मराठी हे जे 50 मार्काची तयारी मित्रांनो, GK आणि मराठीची 50 मार्काची जी परिपूर्ण तयारी आपण तुमची करून घेतोय मित्रांनो. आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे, अतिशय महत्वाची टेस्ट सिरीज आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त 80 रुपये फी आहे. हे जे माझा नंबर आहे, ह्या नंबरवरती ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची त्यांनी मला मेसेज करा या नंबरवरती, कारण का अतिशय महत्वाची टेस्ट सिरीज आहे. आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे दुपारी 1 वाजता पेपर झाल्यानंतर सायंकाळी 8 वाजता त्याच पेपरचं पूर्णपणे युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह विश्लेषण असतं. लक्षात ठेवा, पूर्णपणे लाईव्ह लेक्चर असतं. म्हणजे त्या लाईव्ह लेक्चरमध्ये नुसतं पेपरचं स्पष्टीकरण तर इतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. सिलेबस कव्हर करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न पण त्या ठिकाणी केला जातो. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीने मित्रांनो आपली ही टेस्ट सिरीज चालू आहे. आणि आजची जी मुंबईची अपडेट होती, ही मुंबईची अपडेट आपण या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज लावायची त्यांनी याच्यावरती मला मेसेज करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर जास्तीत जास्त अभ्यास कव्हर करण्यास मराठी आणि GK चे प्रश्न त्या ठिकाणी नक्कीच मदत करतील. आलं लक्षामध्ये? आणि आता आपण 11 आणि 12 जानेवारी 2024 याच दृष्टीने लक्ष टार्गेट करून आता आपण अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. चालते मित्रांनो, भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. मुंबईची नवीन माहिती, नवीन अपडेट 19-20 तारखेला परत एकदा आपल्याला खात्रीशीर माहिती अजून याच्यापेक्षा परफेक्ट मिळेल त्यावेळेस. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. मित्रांनो, नक्कीच अभ्यास जोरदार करा, कारण की अभ्यासाशिवाय आता पर्याय नाही. कारण आपल्या हातात 20-25 दिवस राहिलेले आहेत. कदाचित अजून त्याच्यात बदल तर काय होणार नाही मला वाटतं. आता 11 आणि 12ला बदल होणार का? त्यांनी सांगितलं का आम्हाला 11 आणि 12ला पाहिजे. मात्र जर काही बदल झाला तर सांगू शकत नाही. चालते, काही नवीन अपडेट आणि नवीन माहिती आहे तर मी तुम्हाला नक्की सांगेन. तोपर्यंत मी आता थांबतो, तुमची रजा घेतो. भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.